2026 एक असं वर्ष जे कदाचित जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आजवरचं सर्वात मोठं आणि भयंकर संकट घेऊन येऊ शकतं. होय, हे ऐकून कदाचित धक्का बसेल, पण प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी असाच एक अत्यंत गंभीर इशारा दिलाय. आजच्या या विश्लेषणात आपण या खळबळजनक इशाऱ्यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि उपलब्ध माहितीच्या आधारे या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत त्याची एक छोटीशी रूपरेषा पाहूया. सर्वात आधी 2026च्या मंदीचा दावा, त्यानंतर एव्हरीथिंग बबल आणि अमेरिकेवरील $39 ट्रिलियन कर्जाचा डोंगर यावर नजर टाकू. मग लोकसंख्येतील बदल, देवाचे चलन या संकल्पना आणि शेवटी या सगळ्यावर इतर आर्थिक तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी वळूया पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे 2026 मधील मंदीचा अंदाज. हा दावा 2008च्या मंदीपेक्षाही जास्त भीषण का मानला जातोय? 2008चं आर्थिक संकट आजही अनेकांच्या स्मरणात ताजं असेल. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक मोठे व्यवसाय बुडाले आणि जागतिक अर्थव्यवस्थेचं अक्षरशः कंबरडं मोडलं. पण कियोसाकी यांच्या मते 2008चं संकट तर फक्त एक ट्रेलर होता. त्यांच्या दाव्यानुसार 2026 मध्ये येणारी संभाव्य मंदी ही त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक विनाशकारी असेल. साहजिकच हा दावा या संपूर्ण अंदाजाचं गांभीर्य स्पष्ट करतो, ज्यामुळे या इशाऱ्याकडे सहज दुर्लक्ष करून चालणार नाही. आता प्रश्न पडतो की ही मंदी नेमकी कशामुळे येईल? याचं पहिलं मोठं कारण सांगितलं जातंय, तो म्हणजे एव्हरीथिंग बबल, म्हणजेच सर्वसमावेशक आर्थिक बुडबुडा. सध्याची परिस्थिती थोडी बारकाईने पाहिली तर शेअर बाजार, रिअल इस्टेट आणि बॉन्ड्स यांसारख्या पारंपरिक गुंतवणुकीच्या मालमत्ता एका महाकाय आणि अत्यंत नाजूक अशा बुडबुड्यावर उभ्या आहेत, असं कियोसाकी यांचं म्हणणं आहे. म्हणजे बघा, बाजारातील या मालमत्तांची सध्याची किंमत आणि त्यांची खरी मूळ किंमत यात जमीन अस्मानाची तफावत आहे. या किमती कृत्रिमरित्या फुगवल्या गेल्यात आणि हे तर उघडच आहे की फुगा कितीही मोठा झाला तरी तो कधीतरी फुटतोच. हा बुडबुडा कोणत्याही क्षणी फुटू शकतो आणि तसं झाल्यास गुंतवणूकदारांचं अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे. या मंदीला आमंत्रण देणारा दुसरा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे अमेरिकेवर असणारा कर्जाचा एक महाकाय डोंगर. $39 ट्रिलियन. थोडा विचार करा, हा आकडा इतका प्रचंड आहे की जर रोज लाखो डॉलर्स खर्च केले तरी हे कर्ज फेडायला शेकडो वर्ष लागतील. आणि धक्कादायक बाब म्हणजे 2026 सालापर्यंत अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्जाचा हा अंदाजित आकडा आहे. हा कर्जाचा प्रचंड भार केवळ अमेरिकेवरच नाही तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर एक अभूतपूर्व असा ताण निर्माण करत आहे. आणि साहजिकच यामुळे मंदीच्या शक्यतेला आणखी खतपाणी मिळते. कियोसाकी यांनी या भयानक कर्जाची थेट एका टाईम बॉम्बशी तुलना केली आहे. त्यांच्या मते हा केवळ कागदावरचा एखादा आकडा नाहीये, तर जागतिक अर्थव्यवस्थेचा पाया उद्ध्वस्त करू शकणारा एक स्फोटक धोका आहे. हा असा बॉम्ब आहे जो टिकटिक करत एका महाभयंकर स्फोटाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. आता या मंदीच्या शक्यतेमागील तिसरा मोठा घटक समजून घेऊया, तो म्हणजे बेबी बूमर पिढीची एकत्रित निवृत्ती. हे लोकसंख्येतील बदलाचं एक मोठं संकट आहे. ही संपूर्ण साखळी प्रक्रिया नेमकी कशी घडेल ते आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. पहिल्या टप्प्यात 1946 ते 1964 या काळात जन्मलेली बेबी बूमर पिढी आता मोठ्या संख्येने निवृत्त होत आहे. या पिढीकडे प्रचंड मोठी संपत्ती आहे. आता दुसऱ्या टप्प्यात काय होईल तर निवृत्तीनंतरच्या रोजच्या गरजा आणि वैद्यकीय खर्चासाठी हे लोक त्यांच्याकडील शेअर्स आणि रिअल इस्टेट मालमत्ता विकायला सुरुवात करतील. आणि तिसऱ्या टप्प्यात बाजारात एकाच वेळी मालमत्तांचा इतका मोठा पुरवठा आल्यावर साहजिकच मागणीच्या तुलनेत पुरवठा प्रचंड वाढेल. अर्थशास्त्राच्या साध्या नियमानुसार यामुळे मालमत्तांच्या किमती झपाट्याने कोसळतील. याचा थेट आणि मोठा फटका बाजारातील सामान्य गुंतवणूकदारांना बसू शकतो. बरं, एवढं भयंकर आर्थिक संकट येणार असेल तर यातून वाचायचा काही मार्ग आहे का? कियोसाकी यांनी यासाठी एक अतिशय अनोखा आणि वेगळा उपाय सुचवला आहे. देवाचे चलन विरुद्ध कागदी चलन. कियोसाकी यांनी प्रत्यक्ष भौतिक सोने, चांदी आणि बिटकॉईन यांना चक्क गॉड्स मनी म्हणजेच देवाचं चलन असं म्हटलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की कागदी चलनासारखं हे देवाचं चलन हवेतून किंवा सरकारच्या एका आदेशावरून हवं तसं छापून निर्माण करता येत नाही.
त्यांचं असं ठाम मत आहे की जेव्हा अमेरिकन डॉलरसारखं फियाट किंवा कागदी चलन आपलं मूल्य गमावून बसेल तेव्हा फक्त या भौतिक मालमत्ताच खऱ्या अर्थाने तग धरून राहतील. इथे एक अतिशय स्पष्ट तफावत पाहायला मिळते. एकीकडे कियोसाकी यांचा दावा आहे की भविष्यात कागदी चलन पूर्णपणे निरुपयोगी ठरेल, पण दुसरीकडे प्रत्यक्ष सोने, चांदी आणि बिटकॉइन यांसारख्या मालमत्तांची किंमत थेट दुप्पट किंवा तिप्पट होण्याची दाट शक्यता आहे. ते केवळ डिजिटल सोन्यावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष सोन्याची नाणी किंवा बिस्किटेजवळ बाळगण्याचा अत्यंत आग्रही सल्ला देतात. थोडक्यात कागदापेक्षा प्रत्यक्ष मालमत्तेवर विश्वास ठेवा, असं त्यांचं सांगणं आहे. आता नाण्याची दुसरी बाजू पाहणंही तितकंच गरजेचं आहे. हे सगळे दावे ऐकल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की ह्या खळबळजनक दाव्यांवर इतर आर्थिक तज्ज्ञांचं नेमकं काय मत आहे? अनेक अनुभवी तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी या अत्यंत निराशावादी अंदाजांवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांच्या मते असे टोकाचे दावे बहुतांश वेळा केवळ बाजारात भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी केले जातात. लोकांच्या मनात घबराट पसरवून त्यांना पारंपरिक बाजारातून बाहेर काढायचं आणि सोन्याकडे किंवा क्रिप्टोकडे वळवायचं, हा यामागील एक छुपा हेतू असू शकतो, अशी रास्त साशंकता अनेक विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वच तज्ज्ञ कियोसाकी यांच्या या दाव्यांशी सहमत आहेत असं अजिबात नाही. मग या संपूर्ण विश्लेषणातून मुख्य बोध काय घ्यायचा? तर अशा खळबळजनक बातम्यांमुळे किंवा दाव्यांमुळे विचलित न होता सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे. बाजारातील अफवा आणि खरी परिस्थिती यातील फरक ओळखायला हवा. योग्य तो अभ्यास करूनच गुंतवणुकीचे शहाणपणाचे निर्णय घेणं केव्हाही उत्तम. आर्थिक धोक्यांची जाणीव ठेवून आपला पोर्टफोलिओ सुरक्षित कसा राहील आणि त्यात योग्य तो समतोल कसा राखता येईल यावर सर्वात जास्त भर दिला पाहिजे. जेव्हा एका बाजूला महाभयंकर मंदीचा थेट इशारा दिला जात आहे आणि दुसऱ्या बाजूला तज्ज्ञांकडून त्याबाबत साशंकताही व्यक्त होत आहे, अशा वेळी भविष्यातील या जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या लाटांमधून प्रवास करताना एका सावध गुंतवणूकदाराने आपला मार्ग नेमका कसा निवडावा? अशा परिस्थितीत गुंतवणुकीचा योग्य सुवर्णमध्य कोणता असू शकतो? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी नक्कीच गांभीर्याने विचार करायला हवा.